केला सचिन शेठ घरात आणि आपली गाडी जमली होती बकासूर आणि भुंगाची। मी स्वतः शुभम असेल राहुल शेठ असेल यांना फोन करेल आणि संबंध लवकरात लवकर ही गाडी पळवण्याचा एक योग जुळून आणेल। सर्व म्हणतात का विरोधक आहेत पण कधीतरी एकत्र पळताना दिसतील का मथुर आणि भुंगा? 100% तुम्ही जितले तरी मी तुमच्या छकड्यावरती येणार आणि आम्ही जितलो तरी तुम्ही माझ्या छकड्यावरती येणार। हे आज माझी तुम्हाला मान्य असेल तरच मी शर्यत करायला तयार। खेळायची मैत्रीपूर्ण इच्छा असेल तर 100% फिरवा। आपली जी लढत होईल दोन्ही भावांची होईल। राहुल शेठला जर माझी शर्यत करायची तर मी तुमच्या यूट्यूब मार्फत सांगतो 100% आपल्या मैदानामध्ये आपलं नाव असेल। राहुल शेठला माझं म्हणणं आहे बिंदास तुम्ही त्यावरती चान्स घ्या। आम्ही कट्टर दुश्मन आहे तसं का राहुल शेठनी माझी बरीचशी प्रॉपर्टी काढली किंवा राहुल शेठची मिनी बरीचशी प्रॉपर्टी काढली। आकाश शेठ राऊत आणि राहुल शेठ पाटील यांची गाडी झाली होती। दोघं चांगले मित्र होते। आम्ही तिघं एकत्र फिरायचो पण काही कुठेतरी हे ट्रोल करणारे आणि काहीतरी कमेंट्स करणाऱ्यांमधून हे मालकांमध्ये वाद निर्माण होतात। आणि बघितलं ना का कुठेतरी मैदानं बरेचसे होतात आणि मोठे मोठे रकमेचे होतात पण काहींची म्हणजे समज देखील असते का मोठ्या रकमेचं मैदान असलं ना की मोठे नंदी जातात। पण आज कुठेतरी आपल्या आईच्या नावासाठी आपण इथे पैशाचा विचार नाही केला किंवा रकमेचा विचार नाही केला। आईच्या नावासाठी आईच्या आपल्या एक गाभाऱ्यासाठी आपण आलो इथं गाभाऱ्यात आणि एक आपला नंदी पालवलं। काय म्हणणार? बघा तुम्ही चांगला प्रश्न घेतला। मी आईच्या चरणी आहे, खोटं नाही बोलणार। मला माहीत पण नाही किती बक्षीस आहे इथे। मला फक्त एवढं माहीत होतं आईच्या चरणी आमच्या पोरांचं नियोजन झाला होता। मी बोललो नको 3 फेरे आपल्या मैदानं चालू आहेत। पण मला नंतर काल आपोआप माझ्या मनामध्ये ठरलं मी आत्तापर्यंत मी तुम्हाला खरं सांगतो कोण याच्यावरती ट्रोल पण करेल पण मला माहीत पण नाही हा मैदान किती बक्षीस आहे काय सन्मानचिन्ह भेटलं आम्ही त्याच्यामध्येच खूप समाधानी। आईचा चरणाचा गुलाल आमच्या भुंगावरती पडला ना का तोच आमच्यामध्ये करोड रुपयाचा बक्षीस आहे असं समजेल मी। कारण का कुठेतरी आपण असतो ना का एक आपली नंदी मागे किंवा कुठेतरी एक आपल्या चांगल्या कार्याला ना आपल्या गावदेवीचा झाला किंवा आपल्या आईचा एक प्रत्येक शब्दामध्ये आपला उल्लेख 100% असतो। आपल्या घरच्या देखील जसं सपोर्ट असतं तसं म्हणजे प्रत्येक शब्दामध्ये आपण आपल्या आईला एक व्यक्त करून देतो। बघा आई ही आपली सर्व जगाची स्वामिनी आणि आईचा आशीर्वाद तर आपल्याला पहिला पाहिजे। मी माझ्या आईचा आशीर्वाद घरातून निघाल्यानंतर माझ्या गावदेवीचा आशीर्वाद माझ्या आई एकविराचा आशीर्वाद आमचं जेव्हा नाव निघतो तेव्हा आई गावदेवी प्रसन्न आई एकविरा प्रसन्न सुरुवातीला आमचा उल्लेख असतो नंतर आपली सगळी नावं असतात। त्यांचा आशीर्वाद आहे आणि देवदेवतांचा आशीर्वाद आपल्या मागे असल्यावरती तर ज्या विचित्र शक्ती आहेत त्या आमच्यावरती लागू होत नाही आणि बैलांवरती पण लागू होत नाही। जर तरी आता दादा आपण बघतो ना का कुठेतरी एक कमेंट सेक्शनमध्ये आहे ना जास्त ट्रोलिंग होतं आणि ट्रोलमुळे आहे ना मालकांचं तर माहीत नाही परंतु जे चांगले असताना तिथे देखील एक दडपण निर्माण होतं म्हणजे एक वेगळे होण्याचा प्रयत्न होतो। बघा ते ट्रोल करतात त्यांना मी तर पहिला तर लावारिस नाव ठेवलेलं आहे आणि त्या लावारिसवाल्यांकडे मी लक्ष देत नाही। कारण की बघा बैलगाडी संघटनेमध्ये आता मध्यंतरी पण आकाश शेठ राऊत आणि राहुल शेठ पाटील यांची गाडी झाली होती। दोघं चांगले मित्र होते। आम्ही तिघं एकत्र फिरायचो पण काही कुठेतरी हे ट्रोल करणारे आणि काहीतरी कमेंट्स करणाऱ्यांमधून हे मालकांमध्ये वाद निर्माण होतात आणि कुठेतरी दुर्वा निर्माण होतो। आमच्या गाड्या याच्यापूर्वीही भरपूर झाल्या मी कधीच आजपर्यंत जितलो नव्हतो पण आता विजय प्राप्त झाल्यानंतर बरेचशे लोकांनी माझ्याबद्दल किंवा राहुल शेठबद्दल विचित्र कमेंट्स करून आमच्यामध्ये आशय एक निर्माण केलं की आम्ही एकमेकांचे दुश्मन आहे वेगळेपण निर्माण आणि एकमेकांचे आम्ही कट्टर दुश्मन आहे। तसं का राहुल शेठनी माझी बरीचशी प्रॉपर्टी काढली किंवा राहुल शेठची मिनी बरीचशी प्रॉपर्टी काढली। बघा मित्रांनो आम्ही किती केलं तरी एकच आहे। मी नेहमी सांगत असतो आम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये आम्हाला संघटनेमार्फत आम्ही सर्व भाऊ आहेत। कोण आमचा दुर्वाने आणि कोण आमचा दुश्मन नाही। जे बैलगाडी संघटनेमध्ये ज्यांना आम्ही हरवतो त्यांना प्रत्येक बैलगाड्या मालकांना त्यांना हरवण्याची संधी मिळाली पाहिजे आणि जिथे आम्ही जिततो त्यांना पण संधी मिळाली पाहिजे। कारण की माझा खेळ आहे हा खेळाप्रमाणेच खेळला पाहिजे। मी तर नेहमी सांगतो का राहुल शेठला जर माझी शर्यत करायची तर मी तुमच्या यूट्यूब मार्फत सांगतो 100% आपल्या मैदानामध्ये आपलं नाव असेल। राहुल शेठला माझं म्हणणं आहे बिंदास तुम्ही त्यावरती चान्स घ्या। आणि जर तुम्ही त्या दिवशी मला जसे बोलले तर माझा रामनवमीचा कार्यक्रम होता। आम्ही पूर्ण गाव आमचं मिळून रामनवमीचा कार्यक्रम करतो। 3 दिवस झाले आम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये बिझी होतो त्याच्यामुळे तुमचा फोन आला असेल तेव्हा त्यामुळे मी माझा मोबाईल स्विच ऑफ असेल कारण की मी कुठे मंदिरामध्ये असेल किंवा आईच्या मंदिरामध्ये असेल काहीतरी करत असेल पण तुमची माफी मागतो। येणार आहे लवकरच मैदानामध्ये माझं 100% नाव असेल। तर तुम्हाला खेळायची मैत्रीपूर्ण इच्छा असेल तर 100% फिरवा। आपली जी लढत होईल दोन्ही भावांची होईल पण माझं म्हणणं आहे मी जितो किंवा तुम्ही जिता तुम्ही जितले तरी मी तुमच्या छकड्यावरती येणार आणि आम्ही जितलो तरी तुम्ही माझ्या छकड्यावरती येणार। हे आज माझी तुम्हाला मान्य असेल तरच मी शर्यत करायला तयार आहे। दादा तुम्ही जे वक्तव्य केलं ना खूप सुंदर होतं।
म्हणजे एक छोटंसं म्हणजे मोठा शब्द आहे, परंतु माझ्या तोंडी घेतो का आज बघितलं का मथुर आणि बकासूर एक वेगळी क्रेज निर्माण होते का. जी गाडी म्हणजे अशी गाडी नवीन नवीन गाडी बघायला ना प्रेक्षकांची देखील आवड असते. आज ती गाडी एकत्र पळणार आहे, याच्या आधी पण पळाली होती, पण प्रत्येक प्रेक्षकाची आवड असते. असेच कधीतरी आपल्याला जे सर्व म्हणतात का विरोधक आहेत, पण कधीतरी एकत्र पळताना दिसतील का मथुर आणि भुंगा? 100% पळणार. बघा, मथुर ही महादेवाचा नंदी आहे, बकासूर महादेवाचा नंदी आहे, आपला भुंगाही महादेवाचे. हे महादेवाचे नंदी आहेत. हे ट्रोल करण्याचे घरी बैल नसतील, पण त्यांचं काम फक्त ट्रोल करणं असतो. यांचं काय नाही. आम्ही मालकांनी विचार केला, आमचे संबंध एकत्र एकमेकांचे मन जुळाले तर 100% पळणार. ज्या दिवशी राहुल शेठ बोलेल का भुंगा, आणि ती योग आला पण होता, पण ह्या लावारिस लोकांनी आम्हाला वेगळं केलं आणि आम्हाला दुर्वा निर्माण केला. येणाऱ्या काळामध्ये राहुल शेठला मी मागेही बोललो होतो, माझी गाडी झाल्यानंतर मी स्वतः शुभम असेल, राहुल शेठ असेल यांना फोन करेल आणि संबंध लवकरात लवकर ही गाडी पळवण्याचा एक योग जुळून आणेल. आज प्रथमच आई एकविरेच्या चरणी पायथ्याशीच आपलं मैदान आहे आणि तिथे आपला भुंगा आला आणि गटपास देखील झाला. काय सांगाल? आज आनंद होतो आहे. आईच्या चरणी आपला भुंगा आला आहे. ज्या आईच्या आशीर्वादाने आपला भुंगा आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहे. ज्या आईचा आशीर्वाद आपल्यावरती आहे आणि सर्व भुंगा प्रेमींचा आणि भुंगा चाहत्यांचा आशीर्वाद आहे आणि त्यांच्या आशीर्वादाच्या नुसार आज आपण आईच्या चरणी आज कारले गावामध्ये आलो आहे. सुंदर असा आपला गट पळाला आणि गटामध्ये सुंदर अशी गाडी पळाली. मेहरबान दीपक शेठ पाटील आणि काना पाटील यांचा मेहरबान आणि आपला भुंगा सुंदर गाडी गटपास झाली आणि सुंदर असे दोन्ही बैल पळाली. गटही चांगल्या फरकाने पास झाला. कसं काही नियोजन झालं मेहरबानचा आणि भुंगाचा की ही गाडी आपण पळू गटाला? पळवायचा डिसिजन नव्हता, पण अचानक काल मी माझे मोठे बंधू आकाश शेठ राऊत परत शिरी शेठ पाटील आमचं अचानक ठरलं. कर्जतला आम्ही कामानिमित्त आलो होतो. माझ्या मनामध्ये आपोआप निघाला चला आईच्या चरणी आपण दर्शन घेऊ. टोल नाका सुटल्यानंतर अचानक मनामध्ये आला का भुंगाला पळवायचा. लगेच मी कानाला फोन केला का बोललो काना शेठ असं पळवायची उद्या गाडी. शेठ बोलतो किती वाजता सकाळी बरोबर येईल. त्यांनी पण लगेच होकार दिला. इथे आलो कळायला 400 गाड्या झाल्या होत्या आणि त्यांनी नोंद बंद केली होती. आपल्या आशिष पडवळ एकविरेचे आहेत त्यांना मी भेटलो आणि सांगितलं. लगेच त्यांनी गाडी नोंदवली. सगळं नियोजन एकदम परफेक्ट जमला. ते पण आईच्या दरबाराच्या इथंच सुंदर असं नियोजन झालं आणि आम्ही गटपास झालो. त्याच्यामध्ये खूप आनंदी आहे आम्ही, कारण की आईच्या इथे येऊन आईचा गुलाल प्राप्त आम्हाला असं वाटतं का होईल अशी आशा करतो आम्ही. आपले मुंबईचे बहुतेक प्रमाणात बैल आलेले आहेत आणि ते चांगले देखील गटपास देखील झालेत. एकविरा आईच्या चरणी आपण येण्यासाठी खूप उत्साही असतो आणि जसं कळालं का आईच्या पायथ्याशीच एक मैदान पुकारला 3 फेऱ्याच्या. मुंबईचे सर्व बैलगाडा मालक बिंजोडचे लहान असू दे मोठे असू दे सर्व गाडा मालक आज मुंबईवरून कारल्या नगरीमध्ये पळायला आलेत आणि सगळ्यांची इच्छा आहे का आपण गट पास व्हावा, आईचा गुलाल भेटून. आई सगळ्यांची इच्छा 100% पूर्ण करणार. दादा आता मेहरबान आणि भुंगा ही गाडी आपल्या बिंजोला देखील पाहिली होती आणि छान गती लागली होती. तशीच गती आज देखील लागली. काय सांगाल त्याबद्दल? गाडी एक मात्याची आहेत. दोन्ही खाली मान घालून पळणारी आहेत आणि दोन्ही लांबच्या पल्ल्याची आहेत आणि दोघं पब्लिकचे असल्यामुळे काही चिंता नाही, कुठं पण गाडी लागू दे. मला बरेच जण बोलले का 2 नंबर तासाला कशाला गाडी हे करतात, मधीतून पळवा. पण बरेच लोकांना माहीत नाहीत ही दोन्ही पब्लिकची भूत आहेत. जेवढी पब्लिकचा आवाज जाईल तेवढे त्याच स्पीडने पळणार आणि तसंच झालं. जी गाड्या होत्या 1-2 गाड्या नामांकित होत्या. मला नंतर कळालं का एक गाडी जी आमच्या लागूनच होती ती त्या गाडीने 1 का 2 नंबर आता मध्यंतरी मैदानावर तेव्हा केलेला होता. पण मला माहीत होतं दोघांवरती विश्वास आहे, दोघं सुंदर पळतील आणि सुंदर तसेच पळाल्याने गट पण पास झाला. आता त्या दिवशी पण आपण बिनजोडला चांगला गुल्हा घेतला आणि आज गटपास देखील झाले. भुंगाचं स्पीड दिवसेंदिवस कुठेतरी वाढत चाललंय. काय सांगाल त्याबद्दल? काय ना, आईचा आशीर्वाद आहे आणि सर्व त्याच्यावरती प्रेम करणारे ट्रोल करणाऱ्यांचा आशीर्वाद आहे, त्याच्यामुळे तो पळतोय. दादा आज गटपास झाला, लवकर येऊन सुद्धा गटपास झाले. काय आनंद वाटतो? आनंद म्हणजे आईच्या दरबारात आलोय आणि आईचं मंदिर समोर दिसतोय आणि ज्याची श्रद्धा आणि ज्याचा आशीर्वाद घेऊन आपण चालतोय ते आईचं मंदिराच्या जवळ आहे. त्याच्यापेक्षा आनंद कुठला आहे आपल्याला? गाडीवरती ड्रायव्हर कोण होता आज? आमचाच लाडका ड्रायव्हर पंकज ड्रायव्हर. पंकजला घेऊनच आलो सकाळी येताना आणि पंकजला गाडीवरती बसवलं. मला माहिती आहे पंकज असल्यावरती आपला बऱ्याचशा गोष्टी चांगल्या होतात आणि सूरज पण होता.
बघूया आता समजा पंकजला अजून 1-2 गाड्या असल्या तर पंकज गेला तर सेमीला सूरज ड्रायव्हर पण आपला मुंबईचा नामांकित ड्रायव्हर आहे, जाताना तोही आला होता. जर जमलं तर सूरजला पण बसवून तर पंकज तर आपला आहेच. सूरज पण एक जिद्दी आणि एक चांगला मुलगा आहे आणि चांगली गाडी आणतो. बैलगाडी क्षेत्रामध्ये जिद्द आणि इमानदारी या 2 गोष्टी ज्या ड्रायव्हरांकडे असेल त्या ड्रायव्हरचं नाव लवकर लौकिक होतं. हे मी बघितले, जे ड्रायव्हर चिटर असतात ना आणि जे ड्रायव्हर लोकांच्या गाड्यांचा काहीतरी घोळ करतात त्या ड्रायव्हरांचं फ्युचर चांगलं नसतो. पंकज हे आम्हाला माहीत होता, पंकज हा येणाऱ्या भविष्यामध्ये खूप नामांकित ड्रायव्हर होणार आहे. आणि बघा हिंदकेसरी मैदान होता तेव्हाही सूरज अचानक चर्चेमध्ये आला, कारण की त्यांची जिद्द आणि एक इमानदारी. असे मुंबईचे बरेच ड्रायव्हर आहेत ज्याच्यामध्ये स्वतःमध्ये जिद्द आहे आणि ते इमानदार येते. माझ्याबरोबर ताटामध्ये खाल्लं तरी ज्या गाडीवरती बसलं त्या गाडीच्या बरोबर आपण कुठली चिटिंग करणार नाही, ती गाडी इमानदारीमध्ये जोशाने हाकलो. असे ड्रायव्हर खूप कमी असतात आणि मुंबईमध्ये भरपूर असे ड्रायव्हर आहेत जे जिद्दीने हाकलतात. आता ते याच्या पुढचं नियोजन कसं काय असणार? याच्या पुढचं नियोजन 100% चांगलंच असणार. येणाऱ्या मैदानामध्ये आपला मुंबईचा खेळ आहे. आता अवघे फक्त 7 ते 8 मैदानच आहेत, कारण की पावसाळ्याचा का भरोसा नाही. आता 2-3 दिवसापूर्वी इथं एवढा पाऊस पडला तर कारण असं वाटत होतं का पावसाळ्याचा सीझन आहे, आईची जेव्हा पालखी होती तेव्हा. आणि आता पावसाळा यायच्या पूर्वीच आपली जी 7-8 मैदान आहेत जरा लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करून. पश्चिम महाराष्ट्र नानांचा पण फोन चालू आहे, तसे बैल इकडे द्या, पण आपले मैदानं चालू आहेत त्याच्यामुळे आपण थोडं थांबलोय. प्रत्येकाच्या गाड्या होतील, मैत्रीपूर्ण होतील. ज्यांच्याशी आम्ही हारलो त्यांनी पण आम्हाला चान्स द्या, आम्ही ज्यांना हरवलं त्यांना पण आम्ही चान्स देणार. जी पण शर्यत होईल ती मैत्रीपूर्ण आणि प्रेक्षकांना आनंद होईल अशी शर्यत होईल. आता बघा ना, मैत्रीपूर्ण शर्ती करणं हा मुंबईचा एक प्रकारे नियमच लागलेला आहे, कारण की मैत्रीपूर्ण शर्ती करणार तरच आपल्याला एकमेकांची शर्ती करता येतील. आणि आज न उद्या आपल्याला प्रत्येकाच्या आड्यामध्ये यायला ते गलाभेट होते, 100% विरोधामध्ये बोलताना एकत्र होऊन बोलतात. काय सांगाल? बघा, तुम्हाला तुमच्या युट्यूब मार्फत सांगतो, 11 तारखेला सचिन शेठ घरात आणि आपली गाडी जमली होती बकासूर आणि भुंगाची. आम्ही एकत्रही पळालो होतो आणि आज ते 11 तारखेला पण काही त्यांचं मैदान असल्यामुळे ती गाडी रद्द झाली. ती गाडी जमली पण होती, पण येणाऱ्या पुढच्या काळामध्ये 100% बकासूर आणि हे विरोधात पण पळणार नाही, एकत्र पळणार. कारण की येणाऱ्या पिढीला हा संदेश जातो का बाबा कुठेतरी मैत्रीपूर्ण लढत झाल्या पाहिजेत आणि त्यांच्यावरती एक घेते आणि तसंच वागणार. म्हणून माझं नेहमी येणारे जी नवीन जे क्रिकेट सोडून जे नवीन बैल घ्यायला आता घेतलेत त्यांना एकच संदेश, मित्रांनो तुम्ही 10 बैल घ्या, पण जी लढत कराल ती मैत्रीपूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आता बघा, मी नेहमी तुमच्या वडिलांचं पालन करत असता, वडील पण तुमचे शांतपणे संयमानेच केलायचे, त्याच प्रकारे तुम्ही पण शांतपणे संयमानेच केलता. काय सांगाल त्याबद्दल? शांतता आणि संयम खेळल्यानंतर ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये आपल्याला इज्जत भेटते, रिस्पेक्ट भेटतो. आपण जर वादिवाद केला आणि सगळ्यांशी जर भांडत राहिलो तर नंतर असा येतो का जेव्हा आपल्यावरती संकट होतं तेव्हा आपल्या मदतीला, आपल्या हाकेला कुठलाच बैलगाडा मालक धावणार नाही. कारण की आपण सगळ्यांशी व्यवस्थित, त्यांना मोठ्यांना मोठ्यांचा सन्मान दिला पाहिजे. तो आपल्यानी बैलगाडी क्षेत्रामध्ये लहान असला तरी तो आपल्याने वयाने मोठा आहे, त्याला मोठ्याचीच वागणूक दिली पाहिजे. जोपर्यंत आपण त्याला त्याची वागणूक देणार नाही, त्याच्या वयाची इज्जत करणार, तोपर्यंत तो आपल्याबरोबर व्यवस्थित वागणार नाही. आपण त्याला ते बोलतात नाही, गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट, तशी गत आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये. पण त्याला तुम्ही रिस्पेक्ट द्या, तोही आपल्याला रिस्पेक्ट देईल आणि त्याची इज्जत करायला शिका. आज बघा ना, आपले अध्यक्ष संदीप भाई माली आणि ठाणेगाव पारगर यावेळी म्हणजे प्रत्येकाला हेल्मेट दिले. काय सांगाल त्याबद्दल ड्रायव्हरांना? बघा, कारण की हेल्मेट हा चांगला उपक्रम संघटनेमार्फत राबवला गेला आहे. कारण की ह्या हेल्मेट असतात तर आपल्या जो ओवल्याला जो अपघात झाला हा कुठेतरी टाळला असता. आता प्रत्येक ड्रायव्हर आपापला स्वतःचा विमाही काढण्याचा प्रयत्न करतो, अपघात बरेचसे टाळतात. कुठलंही बैलगाडा मालक आपल्या ड्रायव्हरांना विदाऊट हेल्मेट बसवत नाही. संघटनेने असे सुंदर नियम काढलेत आणि मी संघटनेचं अभिनंदन करेल. संघटनेमध्ये जेवढे संदीपभाई मालीच्या सोबत आकाश शेठ राऊत असतील, बाकी सगळे जेवढे संघटनेमध्ये सदस्य आहेत त्यांचं अभिनंदन करेल. कारण की जसं आपण बैलांचा विचार करतो तसा आपण आपल्या ड्रायव्हरांचा पण विचार करता. त्याच्याबद्दल मी खूप मनापासून तुमचे धन्यवाद करतो. दादा धन्यवाद, खूप सारा वेळ दिला आम्हाला. धन्यवाद. आणि तुम्हाला देखील आता आराम देऊ, कारण का भुंगा देखील गटपास झाले. धन्यवाद.